बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डवला वडगाव येथील जे आदरणीय संत गाढे महाराज आहेत, त्यांच्यावर तेथील गावगुंडांनी अन्यायकारक घटना जी घडून आणली आहे, त्यांचं घर जाळलं आहे, ते अत्यंत वाईट. त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. त्या कुटुंबातील ज्या महिला आहेत त्यांच्याशी अशील भाषेमध्ये शिवीगाळ करायचे, जातीवरून शिवीगाळ करायचे, यामुळे वैतागून संत असलेल्या व्यक्तीचा शेवटी आधार तुटल्यासारखा झाला आणि हा व्यक्ती सरळ संविधानाने दिलेले जे हक्क आहेत त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तक्रार नोंदवली. ती तक्रार अॅट्रॉसिटीची झाली, कारण जातीवाचक शिवीगाळ आली, मारहाण शिवीगाळ आली, ह्या घटना आल्या तर साहजिकच ते अॅट्रॉसिटी होते. अरे दलित आदिवासी लोक जे पुढे गेलेले आहेत ते शिक्षणाच्या जोरावर आणि ताकदीवर गेलेले आहे, ज्ञान संपादन केलेले आहे. तुम्ही म्हणता प्रतिनिधित्व, अरे वर बसलेले काही जे अधिकारी आहेत किंवा समाज घटकाचे जे काही लोक बसलेले आहेत ते राजकारणात असू, शिक्षणात असू, कुठेही असू, प्रत्येक ठिकाणी जात ही दलित आदिवासीला आडवी येते आणि ती जात जमात सुधरू नये म्हणून आपण त्यांच्यावर हल्ले करतो. असाच काहीतरी एक प्रकार त्या डवला वडगाव मध्ये झाला. अॅट्रॉसिटी केस केल्यानंतर गाढे महाराज ते गाव सोडून दुसऱ्या गावी मुक्कामी थांबले आणि त्यामुळं साहजिकच ह्या लोकांना एक संधी मिळाली. त्यांच्या घरासमोर असणारे जे दुकान होतं, त्यांचं घर दुकान, आंबेडकरी साहित्य, रविदासांचं साहित्य, गुरुघर, चांगली मोठी लायब्ररी होती, त्याच्यामध्ये रविदासांचे, आंबेडकरांचे खूप ग्रंथ होते. त्याचबरोबर फेटे आणि गाढे महाराज फेटे बांधायचा सुद्धा व्यवसाय करायचे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगितलं पाहिजे. त्या ठिकाणी एक घर आणि दुकान होतं आणि त्या दुकानाला ह्या गावगुंडांनी, जातीयवाद्यांनी काडी लावली, आग लावली आणि आमच्या ह्या मार्गातील व्यक्ती ज्या वेळेस अशा पद्धतीनं प्रताडित केला, त्यांचं घरदार जाळलं, त्यांना उघड्यावर पाडलं, रस्त्यावर आणलं, आज त्याला उभं कोण करून देणार हा महत्वाचा प्रश्न आहे. गुरु रविदास महाराजांचे विचार मांडणारे जे गाढे महाराज आहेत ते रस्त्यावर आलेले आहे. त्यांचा फोन पे नंबर आणि त्यांचं वाला स्कॅनर मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये देईलच. रविदासांचा जो दोहा आहे, जात पात के फेर मही, उलझी रही सब लोग, माणूस ताको खात है रविदास जात का रोग. तुम्ही सांगा बंधूंनो, हा संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा हा जो दोहा आहे, जात पात के फेर मही, उलझी रही सब लोग. जातीच्या पातीच्या फेऱ्यामध्ये आम्ही तुम्ही सर्वजण गुंतलेलो आहोत, इतकं अडकलो आहोत की आम्हाला हजारो वर्षापासून हा उच्च तो नीच, हा अस्पृश्य तो उच्च असं शिकवल्या गेल्यामुळं अगदी आम्ही माणुसकीला पासून पारख झालो आहोत. जगाच्या पाठीवर भारत सोडून कुठेच जात नाही. धर्म असतो पण जात नाही आणि हाच मोठा आपल्या देशातील विषारी वेल आहे. ह्या विषारी वेलाला आपण सर्वांनी मिळूनच खतम केलं पाहिजे. तो मग ब्राह्मण असू, क्षत्रिय असू, वैश्य असू, ठाकूर असू, शूद्र असू, अस्पृश्य असू, अतिशूद्र असू, आदिवासी असू, मी सर्वांना म्हणेन आपण सर्व भारतवासी असू. तर मित्रांनो, आमची जात ही सगळ्यांची एकच आहे, ती भारतवासी आणि भारतवासीच असली पाहिजे. आम्ही हिंदू म्हणू नका, कारण गर्व से कहो हिंदू म्हणून सुद्धा आमचं नुकसानच आहे. तर तिकडं दुसऱ्या बाजूला गर्व से कहो मुसलमान म्हणतील. आम्ही गर्व से कहो चमार जर म्हटलो तर दुसरा म्हणन गर्व से कहो हम ठाकूर है, मराठा है, ग्रेट मराठा, ग्रेट चमार. अरे काय चाललंय? अरे संविधानाने तुम्हाला सांगितलं जाती अंताचा लढा लढा, जाती नष्ट करा, आणि आम्ही माणुसकी निर्माण करायचं सोडून अजूनही जातीवादाला असं कवटाळून बसलो आहे. आम्हाला शरम वाटत नाही, लाज वाटत नाही. अरे आम्ही आमच्या आईबापाच्या पोटी जन्म कशासाठी घेतला
त्यांच्या नावाचा उद्धार करण्यासाठी का त्यांचं नाव मातीत घालण्यासाठी, एवढाच आपण विचार करा. या ठिकाणी थांबतो. जय रविदास, जय भीम, जय भारत.